संवादातून जनतेच्या मनात आशेचा किरण. आमदार देवेंद्र कोठे यांचा कौतुकास्पद उपक्रम. आमदार म्हणून लोकांशी जोडलेला जिव्हाळा आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याची तळमळ हे खरे लोकप्रतिनिधित्वाचे लक्षण असते. या दृष्टीने आमदार श्री देवेंद्रदादा कोठे यांनी सुरू केलेला संवाद हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आणि जनतेसाठी आशादायी ठरत आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी विशेष वेळ राखून ठेवला आहे. लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख तसेच बूथ प्रमुख यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. कार्यकर्त्यांना थेट आमदारांशी संवाद साधण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्या मनात विश्वास आणि आत्मीयता निर्माण होत आहे. याचबरोबर संवाद जनतेशी, देवयज्ञ सेवेशी या उपक्रमाअंतर्गत मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी आपले प्रश्न, अडचणी थेट मांडाव्यात यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही लोकाभिमुख नेतृत्वाची ओळख आहे. या देवयज्ञात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असून त्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा या उपक्रमाच्या यशाचे द्योतक आहे. नवी वीस पोलीस चौकीजवळील मुरारजी पेठ येथील संपर्क कार्यालयात आयोजित या संवाद उपक्रमामुळे सर्वसामान्यांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले आहे. लोकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणारा आणि त्यावर तत्परतेने कार्यवाही करणारा नेता म्हणून देवेंद्र कोठे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकूणच संवाद हा उपक्रम केवळ भेटीगाठींचा कार्यक्रम नसून जनतेच्या विश्वासाला बळकटी देणारा आणि लोकशाहीला अधिक सक्षम करणारा एक स्तुत्य प्रयत्न आहे.